कोणत्याही कार्याची सुरुवात करताना गणेशाचे स्मरण अवश्य करा. त्या कार्यात यश आल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील अर्जुन विषाद योग सांगताना वेदांना ज्ञान देणाऱ्या श्रेष्ठ अशा आत्मतत्वरूप ओंकार स्वरूपाला जय जयकाराने वंदन करून निवृत्तीदास ज्ञानदेवांनी पहिल्या अध्यायाची सुरुवात केलेली आहे. ज्ञानदेव म्हणतात, ओंकार स्वरूप म्हणजे बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा गणेश आहे. प्रत्येक वेद म्हणजे गणेशाची मूर्तीच होय. वेदमंत्रांचे सामर्थ्य म्हणजे त्या मूर्तीची कांती होय. स्मृती ग्रंथ म्हणजे त्या मूर्तीचे अवयव आहेत. त्या ग्रंथातील अक्षरे म्हणजे त्या मूर्तीचा अंगरखा आहे. 18 पुराणे म्हणजे त्या मूर्तीला चढवलेले साज आहेत. वेदांची रचना पद्धती ही कोंदणे आहेत आणि वेदांमधील सुंदर सिद्धांत वाक्य म्हणजे त्या कोंदणातले हिरे आहेत. सुंदर स्तोत्रे म्हणजे त्या मूर्तीचे पितांबर आहे. व्यास आणि वाल्मिकी यांच्या कल्पनांवर आधारित असलेली काव्यनाटके ही त्या मूर्तीच्या कमरेची साखळी आहे. त्या काव्यनाटकातून सूचित केलेली कल्याणदायी आचरणे कळल्यामुळे चोखंदळ श्रोत्यांना जो आनंद होतो तो आनंद म्हणजे गणेश मूर्तीच्या कंबरबंदाला लावलेल्या घुंगरांचा नाद आहे. निवृत्तीदास ज्ञानदेवांनी या गणेशाला 6 हात आहेत अशी कल्पना केली आहे. गणेशाचे 6 हात कोणती 6 दर्शने आहेत हे पुढच्या भागात जाणून घेऊयात. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.